नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर शहर आणि परिसरात अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी धडक मोहीम कारवाई उघडली असून तोफखाना पोलीस ठाण्याच्या पथकानं एका मोठ्या कारवाईत 155 ग्रॅम एमडी पावडरसह 3 आरोपींना ताब्यात घेतलं आहे. यात तब्बल 33 लाखांचा एमडी पावडर, इतर साहित्य असा तब्बल 36 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे बेकायदेशीर अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. हे एमडी पावडर कुठून आणलं, शहरात ते कोणाला पुरवलं जाणार आहे आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, या दृष्टीने तोफखाना पोलीस आता पुढील सखोल तपास करत आहेत. 36,59,874 रुपयांची कारवाई करण्यात आली आहे. काल दिनांक 19/7/2026 रोजी आपली तोफखाना पोलीस स्टेशनची जे चेन स्नॅचिंग प्रिव्हेंट करण्यासाठी जी आपली पेट्रोलिंग असते, त्या पेट्रोलिंग मध्ये आमचे प्रभारी अधिकारी बालाजी वैद्य तसेच त्यांचं डीबी पथक आहे, ते फिरत असताना त्यांना एक संशयित वाहन दिसलं. ते वाहनाजवळ ते विचारपूस करण्यासाठी, त्या वाहनाला नंबर प्लेट नव्हती, तर ते विचारपूस करायला गेले असता त्या वाहनातून 2 लोक त्या ठिकाणी पळून गेले. यांना जास्त संशय आल्यानंतर त्यांनी ते वाहन ताब्यात घेण्यासाठी किंवा ते लोक त्यांना अटकाव करण्यासाठी प्रयत्न केला, परंतु ते वाहन त्यांनी पळत म्हणजे पुढे गेलं तर आपल्या लोकांनी पाठलाग करून ते पोलीस स्टेशनच्या समोर त्या ठिकाणी त्या वाहनाला अडवलं, त्या लोकांना अटकाव केला. मग त्यांची थोडी विचारपूस केल्यानंतर त्या वाहनामध्ये त्यांनी एक म्हणजे एमडी सदृश्य पावडर आहे असं सांगितलं. त्या अनुषंगाने आम्ही शासकीय पंच तसेच कार्यकारी दंडाधिकारी जे काही NDPS ऍक्ट नुसार जे काही आपल्याला प्रक्रिया आहे ती प्रक्रियेसाठी बोलावलं त्यांना, आणि मग पूर्ण त्याची जी पूर्ण त्या वाहनाची झडती घेतली असता त्याच्यामध्ये एक आपल्याला साधारणतः 155 ग्राम एक एमडी सदृश्य पावडर त्या ठिकाणी मिळून आलेला आहे. तसेच त्याच्यामध्ये आपल्याला एक चाकू मिळून आलेला आहे, एक लायटर सारखी गन मिळून आली, एक खेळण्याची गन मिळून आलेली, विविध मास्क, म्हणजे ते या ठिकाणी काहीतरी दरोड्याची किंवा चोरी करण्याची तयारी जे काही सामान लागते त्या ठिकाणी त्यांच्याकडे मिळून आलं, आणि ते या ठिकाणी चोरी करण्याच्या उद्देशानेच त्यांनी ते सामान बाळगलेलं होतं. या अनुषंगाने सर्व जो काही पंचनामा किंवा सर्व जप्ती करण्यात आलेली आहे. यामध्ये 3 आरोपी आहेत, जिशान शौकत सय्यद, रिहान जावेद शेख आणि वसीम खलील बागवान यांना अटक करण्यात आलेली आहे. एक आरोपी फरार आहे आणि एक आरोपी आणखीन अनोळखी आरोपी निष्पन्नचं काम चालू आहे. बाकी आता तो तपास आहे, तो परिपूर्ण तपास करण्यात येणार आहे की हे जे कुठून आलेलं आहे, कोण दिलेलं आहे आणि याचं जे काही म्हणजे बॅकवर्ड किंवा फॉरवर्ड लिंकेज आहे त्यानुसार तपास करण्यात येणार आहे. ते जे मुद्देमाल आहे साधारणतः 30 लाखाचा जो काही आपल्याला जो काही पावडर आहे, एमडी सदृश्य पावडर आहे, ते मिळालेलं आहे. बाकी सर्व जो काही वाहन वगैरे आपण एक अंदाजे 36 लाखापर्यंत सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आलेला. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहिल्यानगर.